महायोजना मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे नवीन अपडेट्स नक्कीच सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, एक नवीन सर्वे समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया टुडेचा सर्वे समोर आला आहे. अवघ्या काही महिन्यावर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राज्यामध्ये आज घडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोणाचं सरकार सत्तेत येणार याचा अंदाज इंडिया टुडे सी वोटर्सचा मूड ऑफ नेशन सर्वेमध्ये वर्तविण्यात आला आहे. या सर्वेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या होत्या. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पाऊस संपल्यानंतर आणि दिवाळीनंतर होतील असे संकेतच आयोगाने दिले होते. दरम्यान आता इंडिया टुडे सी वोटर्सच्या मूड ऑफ नेशन सर्वेनुसार महाविकास आघाडी घेताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला 120 ते 130 जागा मिळू शकतात असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतांची टक्केवारी पाहता महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतामध्ये 2% मतांचा फरक आहे. महायुतीला 42% तर महाविकास आघाडीला 44% मते मिळतील असा अंदाज इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी टाइम्स मॅट्रिक्सचा सर्वेसुद्धा प्रकाशित झाला होता. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला 95 ते 105 जागा मिळू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर अजित पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 ते 12 जागा मिळतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 31 जागा मिळू शकतील. तर काँग्रेसला 42 ते 47 जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 ते 28 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आली होती. मित्रांनो, लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.